नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK759 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, गुड आफ्टरनून सर्वप्रथम. आणि आज वार आहे मंगळवार, तारीख आहे आय थिंक 19च असेल, 19/5/2026. तर गुड आफ्टरनून यासाठी मित्रांनो की कारण आपण सकाळी उठलो. कालचं तर तुम्ही आपली ट्रिप बघितली असेल, फक्त लोकल होती बेलापूरची. त्याच्यानंतर सकाळी उठलो, आंघोळ वगैरे सगळं फ्रेश झालो, नाश्ता केला आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं एक छोटंसं बँकेत काम होतं, ते बँकेतलं काम केलं आणि त्याच्यानंतर आपण लॉग इन झालो कळंबोलीमध्ये. CNG तर आपण काल भरलेलाच होता, त्यामुळे काय CNG परत भरला नाही मी आज. आणि लॉग इन झाल्यानंतर आपल्याला एक ठाण्याची ट्रिप आली उबरमध्ये. उबरचा पास ॲक्टिवेट झाला, 927 रुपये काहीतरी भेटले आपल्याला. तर ती ट्रिप आता एंड केली आणि आपण सध्या ठाण्यात आहे. ठाण्याच्या पुढे बाळकुम म्हणून आहे, तिकडे आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आपल्या चॅनलवरती ओला उबर रिलेटेड व्हिडिओ येत असतात. जी इन्फॉर्मेशन आपण जे पर्सनल बुकिंग असतील, जे काय असतील ते सर्व आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करत असतो, टाकत असतो. किती पैसे झाले, किती किलोमीटर, काय किलोमीटर, पर्सनल बुकिंग कशा घ्यायच्या, काय घ्यायच्या, वन डे बुकिंग असतील तर कशा घ्यायच्या, या सर्व गोष्टी आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतो मित्रांनो. तर ठीक आहे, आपल्या चॅनलवरती तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आता ठाण्यावरून बघूया कोणती ट्रिप मिळते. ओलाचा मी काही रिचार्ज केला नाही मित्रांनो, फक्त उबरचाच पास ॲक्टिवेट झाला आहे. पण आता उबरनी एक ट्रिप दिली, पण त्याच्यानंतर आता सध्या इथं उबर शांतच आहे. रॅपिडो पण आपण चालू केलं आहे. तर बघतो आता कोणती ट्रिप मिळते काय. तुम्ही बघू शकता 12:30 झालेत, 39 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता सध्या ठाण्यामध्ये थांबलो आहे. दोन्ही ॲप चालू केलेत, बघूया आता कोणती ट्रिप मिळते. तर मित्रांनो, आपण विक्रोळीला आहे, दादर गोदरेज कंपनी इथं कस्टमरला ड्रॉप केलं आहे. आणि आता आपण इथून ट्रॉफिक आहे खूप, जरा थोडंसं बाहेर चाललो आहे इथून काय अजून ट्रिप आपल्याला वाजली नाही. आणि विक्रोळी गोदरेज कंपनीशी एक माझं कनेक्टिंग नातं आहे मित्रांनो, खूप नातं आहे छोटंसं, तुम्हाला सांगेन व्हिडिओमध्ये मी पुढं. तर गोदरेज कंपनीला आलो ना, ते आहे एक नातं, तुम्हाला मी सांगेन. तर मी आता जातो आहे सध्या पुढे आणि गाडी कुठेतरी साईडला, मला CNG पण भरायचं आणि जेवण पण करायचं मित्रांनो. 2:16 झालेत, 64 किलोमीटर गाडी चालली आपली. 2 ट्रिपा आपल्या झाल्यात, एक उबरमध्येच. तर बघूया आता कोणती ट्रिप मिळते, काय देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो, आपण आता सध्या आहे वाशीमध्ये. 5 वाजलेत मित्रांनो. ॲक्च्युली तसं बघायला तर आपण 3-3:30 वाजता वाशीला आलेलो. त्याच्यानंतर 2 तास आपण वाशीलाच आहे. ना कोणची ट्रिप असते, ना कोणचं काय नाही, निवांत बसलो आहे. आज ट्रिपा खूप कमी आहेत मित्रांनो. मी ॲक्च्युली प्रीमियर वगैरे पण चालू केले, पण उबरमध्ये ट्रिपाच नाही. 2 ट्रिपा फक्त ॲक्सेलच्या झाल्यात. रॅपिडोमध्ये आलेली 1-2 ट्रिप पनवेलची वगैरे, पण ती काय हाताला नाही आली. आणि आज एकदम स्लो आहेत ट्रिपा, काय माहिती काय कशामुळे. मंगळवार आहे, मला एकट्याला स्लो आहेत का सगळ्याला स्लो आहेत. कोण ओला उबेर काम करत असेल तर त्यांनी पण कमेंटमध्ये सांगा आज त्यांचा बिझनेस कसा होता. खूप डाऊन आहे, खूप स्लॅक आहे. वाशीला थांबलो आहे आपण आता. इथे 5 वाजून गेलेत. आता पीक हावर आहे, निदान ह्याच्यामध्ये तरी 1-2-3 ट्रिपा जरी चांगल्या झाली तरी आपलं बिझनेस होऊन जाईल कवर. पण तेवढा तरी लागायला पाहिजे. तर चहा पिलो इथे. तर बघतो आता 5 वाजून गेलेत, पीक हावरमध्ये तरी काय एखादी ट्रिप चांगली लागते का, देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो, आपण वाशीला होतो, 2 तास वेट केला, कंटाळून ट्रिप काय वाजली नाही. त्यामुळे आपण आता सीवूडला आलो आहे. सीवूडला इथं गाडी लावली आहे, थोडं गाडीच्या बाहेर आलो, जरा चालतो आहे. थोडं आतमध्ये बसून पण कंटाळा येतो, थोडं बाहेर असलं म्हणजे जरा बरं वाटतं. बघूया आता सीवूडवरून तरी ट्रिप मिळते का काय. नाही मित्रांनो, आज बिझनेस काही झाला नाही. मी आज सांगण्यासारखा बिझनेसच नाही आहे. ॲक्च्युली खरंच बिझनेस नाही आज. काय झालं काय समजून नाही. उबर ॲक्च्युली ओलाचा रिचार्ज करायला पाहिजे होता, मी चुकी केली, ओलाचा रिचार्ज नाही केला. आता संध्याकाळी रिचार्ज करून फायदा नाही, आता काय काम होईल. त्यामुळं मी आता सध्या आहे इथं उबरचीच वाट बघतोय. बघूया आता इथून काय मिळते का काय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण सध्या खारघरला आहे. सीवूड मॉलला होतो. मॉलवरून एक आपल्याला ट्रिप मिळाली उबर एक्सेलमध्ये खारघरची. 9-9.5 किलोमीटर्स होते, 24 मिनटं लागली.
400 रुपये दिले आपल्याला या ट्रिपचे. तर कसा रेट पडला बघा, 40 रुपये किलोमीटर, 40 400 रुपये. ठीक आहे, रेट तसा रेट बरा होता, पण आज दिवसभर ट्रिपच नव्हत्या मित्रांनो. काय तुम्हाला सांगायचं, आत्ता आपला 2000 रुपये बिझनेस झाला आहे. वाजलेत 7. आता इथून पुढं काय किती होणार आहे, 9-10 वाजेपर्यंत जर खेचत गेलो तर कसा तरी 3000 होईल. पण तरी पण त्या पण ट्रिपा लागल्यात तर, नाहीतर मग काय मुश्किल आहे. आज दिवस असा काय एवढा बेकार चालला आहे आज. एवढा स्लॅक जानेवारी फेब्रुवारीमध्ये पण एवढा स्लॅक गेला नव्हता, फेब्रुवारी मार्चमध्ये तेवढा स्लॅक आजचा दिवस चालला आहे. पण ठीक आहे, चला मित्रांनो, एखाद दिवशी 20,000 तर एखाद दिवशी 2,000, हे असंच असतं या बिझनेसमध्ये. चला ठीक आहे, बघूया, करूया अजून थोडा वेळ, 10 वाजेपर्यंत, 10-10:30पर्यंत, जे भूक लागेपर्यंत. आणि त्याच्यानंतर मग काय होईल ते होईल. मग 3,000 होऊ द्या, नाही तर काय 2,500 होऊ द्या, जो काय होईल ते होईल. तर मित्रांनो, खारघरला होतो. खारघरला इस्कॉन टेम्पलवरून एक ट्रिप मिळाली आपल्याला उबरमध्ये, एक्सेलमध्ये, नेरूळची. आता जस्ट कस्टमरला नेरूळला ड्रॉप केलं आहे आणि बघूया आता इथून काय वाजते. ही ट्रिप ड्रॉप करायच्या आधी ओला रॅपिडो चालूच होतं. रॅपिडोमध्ये 2-3 वेळा मला उलवेची ट्रिप वाजली. पण आत्ता ट्रिप एंड केल्यावर नाही वाजत आहे. ती जर आत्ता वाजली असती तर गेलो असतो उलवेला. म्हणजे आपलं बऱ्यापैकी काम झालं, बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा आपलं ठीकठाक. तर बघूया आता इथून एखादी ट्रिप करून घरीच जायचं आहे. उद्या तर आपल्याला गॅरेजला जायचं मित्रांनो. उद्या सकाळी आपलं गॅरेजचं काम आहे. तर बघूया आता इथून काय मिळतंय का परत सीवूडला जावं लागतं आपल्याला. तुम्ही बघू शकता 9:20 झालेत आणि गाडी चालली आपली 145 आणि आपण आता पोहोचलो आहे कळंबोलीमध्ये. तर आज बिलकुल ट्रिप नव्हत्या, एकदम कमी ट्रिप होत्या. सांगतो तुम्हाला टोटल वगैरे किती झाली, काय झाली ते. कमी होत्या टोटल, म्हणजे नाच्या बराबरच होत्या. तर उबरमध्ये आपण 4 ट्रिप कंप्लीट केलेत. 2266 रुपयाचं काम झालं उबरमध्ये. आणि ओलाचा पण रिचार्ज केला मित्रांनो आपण. कारण काय माहिती आहे का, मी फसल्यासारखं वाटलं मला ओलाचा रिचार्ज करू, पण ओला पण काही ट्रिप देत नव्हतं. आज ट्रिप कुठंच नव्हत्या, ना उबरमध्ये ना ओलामध्ये. नशीब ती ओलाची एक ट्रिप आपल्याला भेटली. परत ओलामध्ये एक ट्रिप केली आपण, 419 का 38 रुपये असं काहीतरी कस्टमरचे भेटले आपल्याला. तर अशा प्रकारे आजचा दिवस मित्रांनो एंड होतो आहे. आजचा डे एकदम स्लॅक गेला आहे. मधले दुपारचे 2-3 तास तर मला काही एक पण बुकिंग नव्हती वाशी वगैरे त्या एरियामध्ये. तर ठीक आहे मित्रांनो, चला. तर टोटल आपलं काम झालं मित्रांनो 2600 काहीतरी झालं आहे. 2266 आणि 400, 2688 वगैरे काहीतरी झालं. मी देतो स्क्रीनशॉट दोन्हीचे, ओलाचा पण देतो, उबरचा पण देतो आणि कॅल्क्युलेटरचा पण स्क्रीनशॉट देतो. 2688 रुपये झाले. त्याच्यामध्ये आपण ओलाचा पास मायनस केला, उबरचा पास मायनस केला 265, ओलाचा 109 आणि CNG मित्रांनो 144, म्हणजे 500 रुपयाचा CNG पकडला. जात नाही तेवढा, पण तरी पण 500 रुपयाचा पकडा. तर 800 रुपये मायनस केले तर 1800 रुपये, 1811 रुपये काहीतरी आपल्या हातामध्ये राहत आहेत. आजचं नेट प्रॉफिट आपला 1800 रुपये. ठीक आहे, कालचं आपल्याला बसून 20 किलोमीटर गाडीमध्ये आपण 2000 कमवले होते. पण तरी ठीक आहे, चला. 1800 तर म्हणजे 2500 कमवले. 1800 तर 1800 असा पण एखादा दिवस आपल्याला बघावा लागतो आहे ओला उबेरमध्ये. कारण मित्रांनो आज ना मी बघितलं, मी सिडॅन वगैरे हे पण चालू करून बघितलं, पण त्याच्यामध्ये पण ट्रिपा नव्हत्या. आज एकदम मुश्किलने ट्रिपा होत्या. आणि त्यात आपली एक्सेलच्या ट्रिपा किती असणार, त्यात एखादी ट्रिप येईल, परत त्यात आपली चॉईस, इकडे जायचं नाही तिकडे जायचं नाही, जे येईल ते घेत गेलं तर काम झालं असतं. ॲक्च्युली मी ज्यावेळेला विक्रोळीला होतो त्यावेळेला एक मला कल्याणची ट्रिप आलेली, ती जर ट्रिप मी घेतली असती ना तर बऱ्यापैकी काम झालं असं. पण मी ती ट्रिप घेतली नाही, त्याच्यामुळे माझं खूप हे झालं. तर ठीक आहे मित्रांनो, जाऊ द्या. काही एखाद्या गोष्टी असतात. आता उद्या सकाळी आपल्याला गॅरेजला जायचं, गॅरेजचं काम करून मग त्याच्यानंतर दुपारनंतर आपल्याला टाईम भेटला तर गाडी काढायची उद्या. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभरात्री, गुड नाईट आणि श्री स्वामी समर्थ. आणि हा मित्रांनो, आपलं विक्रोळीविषयी तुम्हाला सांगायचं होतं. विक्रोळी गोदरेज कंपनीला मी आज ड्रॉप केला, गोदरेज कंपनीचं. कारण माझे वडील मित्रांनो गोदरेज कंपनीमध्ये कामाला होते. खूप वर्ष झाली त्याला. मला वाटतं माझ्या वडिलांनी 1993 का 94ला तिथून राजीनामा दिला. जेव्हा जी दंगल झाली होती त्यावेळेला त्या वडिलांनी माझा राजीनामा, त्यावेळेला मी 3री-4थीला शाळेला असेल, तिथंच होतो, भांडुपला राहायला होतो आम्ही.
माझं जे लहानपण होतं 1 पहिली ते 4थी ते भांडूपला गेलं मित्रांनो, भांडूप या एरियामध्ये. तर त्यामुळे ते गोदरेज कंपनीची थोडी आठवण होती. वडिलांनी माझ्या त्यावेळेला राजीनामा दिला, काय असेल ते पैसे घेतले आणि गावी निघून आले. ते जर वडील माझे त्यावेळेला राजीनामा देत नव्हते, अजून आतापर्यंत जर राहिले असते तर आज परिस्थिती आपली वेगळी राहिली असती. पण चला ठीक आहे, नशिबाचा भाग असतो. त्यांनी त्यांच्या पद्धतीने कष्ट केलं, अडाणी होते, शिक्षण नाही काय नाही, त्यांच्या पद्धतीनं काम केलं, आपल्याला शिकवलं, लहानाचं मोठं केलं. हेच आपल्यासाठी उपकार समजायचे. हे उपकार म्हणण्यापेक्षा आपल्यासाठी हेच आपण समजायचं. तर अशा प्रकारे ते एक थोडं विक्रोळीचं कनेक्शन होतं मित्रांनो. ते थोडंसं आठवलं म्हणून ते सांगायचं होतं. ते बाकी तुम्हाला मी आता सांगितलं. तर ठीक आहे, बाकी दुसरं काही नाही विक्रोळीविषयी.